सिनेट निवडणुकीत युवा सेनेचा दणदणीत विजय पाहायला मिळाला आहे। मातोश्री निवासस्थानाच्या बाहेर युवा सेनेचा जल्लोष पाहायला मिळाला आहे। आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे आणि वरुण सरदेसाईंनी यावेळी एकत्र ठेका धरलाय। विजय काय असतो हे आपण दाखवून दिलं असंही आदित्य ठाकरेंनी म्हटलं। तर विधानसभेतही असाच विजय मिळवायचा असा निर्धार देखील या दरम्यान आदित्य ठाकरेंनी केला आहे। सत्ताधाऱ्यांनी सिनेट निवडणूक लांबवली अशी देखील प्रतिक्रिया आदित्य ठाकरेंनी दिली आहे। ऐतिहासिक नोंदणीला घाबरून निवडणूक पुढे ढकलण्यात आली अशी देखील प्रतिक्रिया या दरम्यान आदित्य ठाकरेंनी दिली। सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो। विजय काय असतो हे आपण काल दाखवून दिलेलं आहे, करून दाखवलेलं आहे आणि ही सुरुवात आहे। असाच विजय आपल्याला येत्या विधानसभेत पण प्राप्त करायचा आहे, त्याची ही सुरुवात आहे। मला वाटतं आपल्या सगळ्यांना आठवत असेल मागच्या वर्षीची आपली ऐतिहासिक नोंदणी झाली। अंकित, तुलाही आठवत असेल हे 40 गद्दार जेवढे आपल्यात होते तेव्हा जेवढी नोंदणी झाली नव्हती तेवढी ऐतिहासिक नोंदणी ही तुम्ही सगळ्यांनी मागच्या वर्षी करून दाखवली। त्यालाच घाबरून मिंदे सरकार असेल, भाजपने असेल, दोनदा ही आपली निवडणूक रद्द केली आणि करत करत जय कितीवर नोंदणी आणली आपली 13,000 बरोबर आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही जी आपण सिस्टम राबवली गेल्या काही दिवसांमध्ये आपण जे मतं मिळवलेली आहेत, मला वाटतं जी मतदान झालं त्याच्यातून 90% जास्ती आपण मतं मिळवलेली आहेत। यावरती संजय शिरसाट आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची नेमकी काय प्रतिक्रिया आलेली आहे ऐकूया। सिनेटची निवडणूक या तिथलच्या विद्यार्थ्यांच्या त्यांच्याबरोबर असलेल्या ग्रुपवर अवलंबून असते। त्याचा डायरेक्ट राजकारणाशी संबंध, राज्याच्या राजकारणावर त्याचा काय परिणाम होईल, देशाच्या राजकारणावर त्याचा काय परिणाम होईल, जगाच्या राजकारणावर काय परिणाम होईल, हे मोहम्मद तुगलक लोक या पद्धतीचं वक्तव्य करतात। एक निवडणूक प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने लढली जाते। ती सिनेटची निवडणूक त्या विद्यार्थ्यांनी जिंकली, त्यांचं आम्ही अभिनंदन करायला पाहिजे। हा काही जनरल निवडणूक नाही आहे, शेतकऱ्याची निवडणूक नाही आहे किंवा गावागावाची निवडणूक नाही, एक ठराविक मताची निवडणूक आहे आणि जो नोंदणी करतो तो निवडून येतो। त्यांनी नोंदणी जास्त केली असेल म्हणून ते निवडून आले असतील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।